त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोबल व्यक्त करा. राष्ट्रीय मतदार दिवस या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले माननीय जनावरे साहेब, तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अधिकारी, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, नवमतदार पुरस्कार प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनी बंधूंनो आणि भगिनींनो, साधारणतः 7 वर्षापूर्वी म्हणजे 2010-11 पासून हा राष्ट्रीय मतदार दिवस भारत निवडणूक आयोगाच्या स्थापनेचा दिवस म्हणून राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जात आहे. मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. जर आपल्याला सजग आणि सुदृढ अशी लोकशाही प्रणाली निर्माण करायची असेल तर प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. कारण की आयोगाच्या आणि राज्यकर्त्यांच्या निदर्शनास आलेलं होतं की अवघे 40% पासून ते 60% पर्यंत मतदार फक्त मतदान करत असतात आणि बरीच मंडळी फक्त हे आपल्या लोकशाही प्रणालीवर भाष्य करत असतात. असं होऊ नये, त्यामुळे या मतदानाची व आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देण्याकरता हा राष्ट्रीय मतदार दिन आपण साजरा करतोय. यामध्ये प्रत्येक मतदानामध्ये उत्तरोत्तर मतदानाची टक्केवारी कशी वाढेल, जास्तीत जास्त नवमतदार तसेच सर्व मतदार या मतदानाच्या प्रक्रियेत भाग कशी घेतील याकरता वेगवेगळ्या उपाययोजना राज्य स्तरावरून, केंद्र स्तरावरून व आयोगाच्या स्तरावरून चालू आहे. त्यामध्ये प्रभात फेऱ्या काढणं असेल, कॅम्प स्वरूपामध्ये मतदान नोंदणीचं अभियान राबवणं असेल, प्रत्येक मतदान केंद्रावर BLOच्या माध्यमातून मतदान नोंदणी करून घेणं असेल, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून जनजागृती करणं असेल, या सर्व उपाययोजनांचा चांगला सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येत आहे. आणि प्रत्येक पंचवार्षिकमध्ये किंवा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. यामध्ये शासनाचे व प्रशासनाचे तसेच आपलं नवमतदारांचं फार मोठं योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे. कारण की यापूर्वी 21 वर्षापर्यंत 21 वर्ष अटेंड झालेल्या मुलाला मुलीला मतदानाचा हक्क प्राप्त होता, परंतु मध्ये घटनादुरुस्ती होऊन 18 वर्षात वय अटेंड केलेल्या मुला किंवा मुलीला देखील मतदानाचा हक्क प्रदान करण्यात आलेला होता. यामुळे सर्व तरुण देखील आपल्या या लोकशाही प्रक्रियेमध्ये येनकेन प्रकारे सहभागी होऊ लागले होते आणि व्हावं त्यांनी अशी शासनाची इच्छा होती. या अनुषंगाने जनजागृती करून सर्व 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलांचे किंवा मुलींचे, विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनींचं मतदार म्हणून नोंदणी करून घेण्याचा हा एक फ्लॅगशिप प्रोग्राम शासनाने चालू केलेला आहे. यामध्ये चांगला आपल्याला सहयोग सर्व कॉलेजेसचा देखील मिळतोय. त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने मी कॉलेजेसच्या सर्व अधिकारी किंवा त्यांच्या मॅनेजमेंटचं देखील इथं ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की मतदार नोंदणी केल्यानंतर आपल्याला जे इलेक्शन व्होटर्स आयडेंटिटी कार्ड मिळालेलं आहे त्याच्यावरची डिटेल्स आपण नीट बघून घ्या. बऱ्याच वेळा इतके लाखो मतदार असतात तर त्याच्या प्रिंटिंगमध्ये काही चुका होऊ शकतात. नावामध्ये, आपल्या लिंगामध्ये, जन्मतारखेमध्ये, पत्त्यामध्ये जर काही अशा आढळल्या तर त्यासाठी देखील आपण आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा, जेणेकरून आपल्याला ते करेक्शन करून मिळेल. त्याचप्रमाणे आपण इथून पुढे शिफ्ट होऊन गेलात की आपला पत्ता बदलला, अशा केसमध्ये देखील आपल्याला ज्या त्या वार्डामध्ये किंवा ज्या त्या प्रभागामध्ये आपलं नाव येता आलं पाहिजे याकरता देखील आपल्याला त्या ठिकाणी काही ठराविक नंबरचे फॉर्म्स आहेत ते भरून आपल्याला ते मतदानात तसा चेंजेस, तसे बदल आपल्या मतदार यादीमध्ये करून घेता येत आहेत. त्याचप्रमाणे ज्या ज्यावेळी मतदार यादी प्रसिद्ध होत असते त्यावेळी देखील आपलं नाव त्या मतदार यादीमध्ये आलं आहे का नाही, आपल्या कुटुंबाचं नाव आलं आहे का नाही याची खात्री आपण करून घ्या. नाहीतर मतदानाच्या दिवशी बऱ्याच वेळा आपलं नाव आढळत नाही किंवा ते खालीवर झालेलं असतं, दुसऱ्या प्रभागात गेलेलं असतं, त्यावेळी बऱ्याच वेळा एक पॅनिक सिच्युएशन तयार होत असते. अशी देखील वेळ येणार नाही एवढं आपल्या या ठिकाणी आवाहन करतो. आणि प्रत्येकाने मतदानामध्ये नक्कीच भाग घ्या आणि एक चांगली लोकशाही निर्माण होईल
याकरता आपण आपलं योगदान द्यावं एवढं बोलून माझं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.